दुःखनिके कारण मिथ्यावा तिनकी सत्ता नाश करे प्रगटे मोक्ष उपाय बहुविधि मिथ्या गण करी मलिन भयो निज भाव को करे ताको होता भाव है सहज रूप दर्शन। इस भव के सब दुख निके कारण मिथ्या भाव तिनकी सत्ता नाश करी प्रगटे मोक्ष उपाय बहुविध मिथ्या गहन करी मलिन भयो निज भाव ताको होता भाव है सहज रूप दर्शाओ। 4 वाक मताबद्दल विचार चालू होता. त्याच्यापैकी आता एक शेवटच्या 2 पायऱ्या शिवाय 4 वाक मतामध्ये सांगितले आहे की 4 वाक मतामध्ये सांगितले आहे की पृथ्वी, अप, तेज, वायू आणि आकाश यांचा संयोग झाला असताना चेतना उत्पन्न होते. परंतु मेल्यानंतर पृथ्वी वगैरे पदार्थ येतेच राहतात. पृथ्वी म्हणजे माती समजायचं. आणि चैतन्यवान पदार्थ त्यातून निघून व्यंतरादी होतो. याप्रमाणे प्रत्यक्ष वेगवेगळे होताना दिसतात. तसेच एका शरीरामध्ये पृथ्वी आदी वेगवेगळे भासतात आणि चेतना मात्र एक भासते. जर पृथ्वी वगैरेच्या आधारे चेतना होत असेल तर हाड, रक्त व उच्छवासादिकांची चेतनाही वेगवेगळी आणि हात वगैरे कापला असताना कापलेल्या हातात जसे वर्णादी राहतात तशी चेतनाही राहावयास पाहिजे. अहंकार बुद्धी तर चेतनेलाच असते आणि पृथ्वी आदी रूप शरीर तर येथेच राहते. परंतु व्यंतरादी पर्यायी पूर्वपर्यायांचा अहमपणा मानताना पाहण्यात येतो. तो कसा नाकारता येईल? तसेच पूर्वपर्यायांचा गुप्त समाचार प्रगट करतात. हे सर्व ज्ञान कुणाबरोबर गेले? ज्याबरोबर ते गेले असेल तोच आत्मा होय. 4 वाकांनी म्हटलं इथे सर्व हा जीव मेला म्हणजे त्याचं ज्ञानही पृथ्वी रूपात होऊन जाते, माती रूपात होऊन जाते, काही राहत नाही. तर त्यांना उत्तर दिलं आहे की तुम्हीच सांगितलेलं आहे की हा जीव ही जी चेतना आहे ती व्यंतर रूपाने प्रगट होते. तर त्याला मग प्रत्युत्तर दिलं आहे की व्यंतर रूपानं जर प्रगट होते तर मग ती चेतना नष्ट कशी झाली? ती चेतना मातीमय कशी झाली? म्हणून याचं उत्तर मिळत नाही. याचा अर्थ असा की तुम्ही मांडलेले मतं हे तर्काच्या संगतीवर, तर्काच्या कसोटीवर खरे ठरत नाही. 4 वाक मतामध्ये खानपान, भोगविलास इत्यादी स्वैराचारी प्रवृत्तींचा उपदेश आहे. म्हणजे उपदेश आहे की असं स्वैराचार करा, भोगविलासात हे मनुष्यभाव मिळाला आहे तर भोगामध्ये खर्च करा, नाही तर पुन्हा मिळणार नाही तुम्हाला मनुष्यभाव. अशा प्रकारे खोटा युक्तिवाद देऊन हा 4 वाक मत समोर येत आहे. याप्रमाणे सर्व जग तर स्वयंप्रवृत्ती करते खानपानामध्ये. त्यासंबंधी शास्त्रे रचून काय लोकहित साधले तशा प्रकारे तुम्ही शास्त्रही लिहून ठेवले. आपण म्हणाल की तपश्चरण, शील, संयमादी सोडविण्यासाठी तर हा उपदेश आहे.
की तपश्चरणशील संयम हे करण्यामध्ये जे टेन्शन येते आम्हाला, त्याच्यातून मुक्त होण्यासाठी चार्वाकांनी म्हटलं की आम्ही तुमच्या मदतीला आलो आहे, की तुमचं टेन्शन आणि तुमची जी तपस्या वगैरे, तुमचं खडतर जीवन पाहून आम्हाला दया येते, म्हणून आम्ही हे नवीन शास्त्र तुमच्याकरता केले की धर्मगिर्म काही नाही, खा प्या मजा करा, हाच आमचा चार्वाक वाद आहे. पण या तपादी कार्यांनी तर कशाय कमी झाल्यामुळे आकुलता कमी होऊन येथे सुखप्राप्ती होते, यश वगैरेंचा लाभ होतो. ही कार्ये सोडवून आपण काय भले केले? चार्वाकाला आपण विचारलेलं आहे की तुम्ही हे लोकांचं सर्व तपश्चरण वगैरे सोडून, त्यांचा धर्म सोडून आणि मनाला वाटेल तशा प्रकारची प्रवृत्ती आणण्यासाठी जो उपदेश दिला आहे, याच्यावरून तुम्ही काय सिद्ध केलं? काय भलं केलं लोकांचं? विषयासक्त जीवांना रुसणाऱ्या बाबी सांगून आपले वा दुसऱ्याचे अहितच केले. कशाचे काहीच भय उरलेले नाही, म्हणून अधिकच स्वच्छंदी होऊन विषय सेवनासाठी चार्वाक असाच अनेक प्रकारचा खोटा युक्तिवाद करतात, असे चार्वाक मताचे निरूपण केले आहे. अन्यमत निराकरणाचा महत्त्वपूर्ण उपसंहार. याचप्रमाणे अन्य अनेक मते विषय व कषायामध्ये आसक्त असलेल्या जीवांनी कपोल कल्पित युक्तिवाद पुढे करून प्रचलित केली आहे. त्यांच्या श्रद्धानादिकाने जीवांचे वाईट होते. केवळ एक जिनमत तेवढे सत्यार्थ प्ररूपक असून सर्वज्ञ व वितराग देवांनी सांगितलेले आहे. त्याचे श्रद्धानादी करूनच जीवाचे कल्याण होणार आहे. जिनमतात जीवादी तत्वांचे निरूपण केले आहे. प्रत्यक्ष व परोक्ष दोन प्रमाणे सांगितली आहे. सर्वज्ञ वितराग अरहंत हे देव आहेत आणि बाह्य व अभ्यंतर परिग्रह रहित निर्ग्रंथ हे गुरु आहेत. यांचे वर्णन या ग्रंथामध्ये पुढे सविस्तर करणार आहोत. यावरून समजून घ्या. प्रश्न: तुमच्या ठिकाणी रागद्वेष असल्यामुळे अन्य मताचे खंडन करून आपण आपल्या मताची स्थापना करीत आहात, असे नाही का? प्रश्न कोणी विचारला? प्रश्न जैनांना विचारला चार्वाकांनी, का तुमच्या ठिकाणी खरं रागद्वेष दिसतात आम्हाला, म्हणून तर अन्य मताचे खंडन करत आहात आणि स्वतःच्या मताची स्थापना करीत आहात. असा प्रत्युत्तर टोला चार्वाकांनी आपल्याला दिलेला आहे. परमत खंडनात व स्वमत निरूपणात रागद्वेषांचा अभावच असतो, हा सिद्धांत आहे. परमत खंडनात, परमतामध्ये दोष असेल तर त्याचं खंडन झालं पाहिजे. स्वमतात दोष नसेल, स्वमत निर्दोष असेल तर त्याचं मंडनही झालं पाहिजे. मंडन म्हणजे मांडणे, सपोर्ट करणे, मंडन. खंडन म्हणजे त्याला खोडणे. यथार्थ वस्तू प्रतिपादनामध्ये रागद्वेष नसतात. महत्त्वाचं ते की यथार्थ वस्तू, यथार्थ कथन असेल, वस्तुव्यवस्थेला धरून असेल तर त्याच्यामध्ये राग नाही, द्वेष नाही, कोणाबद्दल काहीच नाही. जी वस्तू आहे, जे सत्य आहे, ते सत्य समोर आल्यानंतर ते स्वीकारावं. सत्य मांडणारा काही रागद्वेषी नसतो. स्वतःच्या काहीतरी प्रयोजनाने अन्यथा निरूपण करून स्वतःचं काही त्यात फायदा किंवा स्वतःला काही जर त्याच्यातून घ्यायचं असेल तर तो अशा अन्य प्रकारे त्याची रचना करू शकतो, तर त्यास रागद्वेष म्हणता येईल. प्रश्न: जर रागद्वेष नाही तर अन्यमत वाईट व जैनमत तेवढे चांगले असं कसं म्हणता? साम्यभाव असेल तर सर्व समान समजा. एक मताचा पक्ष का घेता? हा जनरल सर्वांचा प्रश्न. तुम्ही
आपल्याच मताचं मंडन का करता? बाकीचे धर्म आहेत का नाही? ते कशावरून खोटे? म्हणजे असं ढोबळ असे प्रश्न आपल्या अंगावर असं फेकतात ते. असाच एक प्रश्न हा फेकलेला आहे. त्याचं उत्तर देतात, वाईटात वाईट व चांगल्यास वाईटास वाईट व चांगल्यास चांगले म्हणणे, यात रागच द्वेष कसले? वाईट व चांगले दोहो समान मानणे, हा तर अज्ञान भाव. या साम्य भाव तर मुळीच म्हणता येणार नाही. याला समता म्हणत नाही. गध्याला गधच म्हटलं पाहिजे, घोड्याला घोडच म्हटलं पाहिजे. गध्याला घोडा म्हणणं साम्य भावाच्या नावाखाली तर सर्व समान आहे. बिलकुल घोडा असो की गधा असो सर्व समान आहे. तर तुम्ही तुमच्या लग्नाच्या वरातीमध्ये घोड्याच्या ऐवजी गध्याला घेऊन जा. तिथे तुम्हाला घोडाच पाहिजे ना. परंतु सर्व मतांचे प्रयोजन तर एक पुन्हा प्रश्न आहे की सर्व मतांचे प्रयोजन तर एकच आहे, म्हणून सर्व समान माना. उत्तर, सर्वांचे प्रयोजनही जर एकच असते तर भिन्न भिन्न मते का सांगितली असती? एका मतामध्ये तर एका प्रयोजनाने अनेक प्रकारे निरूपण संभवते. त्यास वेगळे मत तरी कोण म्हणतो? एका प्रयोजनाने अनेक प्रकारे निरूपण संभवते, त्यात वेगळे मत तरी कोण म्हणतो? परंतु येथे प्रयोजनच भिन्न भिन्न आहेत, ते कसे हे दाखवितात. अन्य मताशी जैन मताची तुलना. जैन मतात एक वितराग भावाच्या पोषणाचेच प्रयोजन आहे. लग्नाच्याही कार्डामध्ये आपण वितरागांना लिहितो ना, लग्नाची पत्रिका, तिथं तर काही वितरागतेची पुष्टी नाही त्या कार्याला, परंतु तिथे आपलं सिंबल जे आहे ते वितरागायनमा, की ही वितरागता लक्षात ठेव. सप्तपदी करतो त्याच्यामध्ये 7 परमस्थानाची प्राप्ती होवो अशा प्रकारची भावना दोघांनाही करावी लागते, पती आणि पत्नीला. आणि ते सप्त परमपद तुम्ही ते वाचाल, ते 7 परमपद कोणती? तर खरोखरची गृहस्थ दशेपासून मुनिदशेपर्यंत आणि मोक्षामध्ये जाईपर्यंतच्या ज्या 7 अवस्था आहेत, त्या 7 अवस्थेला मी प्राप्त होईल अशा प्रकारचा उपदेश त्या ठिकाणी अग्नीच्या साक्षीपूर्वक कोणतरी साक्षीदार पाहिजे ना, म्हणून हे अग्नीला साक्ष केलेलं आहे भारतीय संस्कृतीमध्ये. अग्नीला साक्षी नसते, गुरु असतो. अग्नी हे आपण फक्त तिथे एक इम्पोर्ट केलेलं आयटम आहे. बरोबर आहे, बरोबर आहे तुमचं. गुरूंचा फोटो असतो. 100% बरोबर आहे. गुरुची साक्ष आहे. गुरुच्या साक्षीपूर्वक करतो आपण. हे म्हणजे रूढीनं चालत आले ते इम्पोर्टेड आहे, हा शब्द बरोबर आहे. बाहेरच्या संस्कृतीमधून पुष्कळशा गोष्टी इम्पोर्टेड झाल्या जैन धर्मामध्ये. आणि जैन धर्मात नाही, संस्कृती धर्मात नाही आहे, त्यामुळे त्या संस्कृतीला आपण धर्म मानला. बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये 7वं जे परमस्थान आहे ते मी मोक्षाचा भागी होईल. मोक्ष भाग असा शब्द आहे. तर मला मोक्ष प्राप्त करायचा आहे असं दोघांनाही त्याच्यामध्ये ते संस्कार टाकले आहेत, ती सप्तपदी. त्याचा अर्थ न समजून घेता काहीतरी एक क्रियाकांड करायचं बा, लग्न तर लागलं पण आता आहे फालतूचं लछांड आहे, टाईमपास क्रिया आहे असं समजून दोघंही आपले बेफिक्रतात. करा तुम्ही, तो बोलणारा बोलत राहते आणि हे आपले दुसरे विचार करत राहतात. तर ही शोकांतिक आहे. लग्नाचा जो विवाह संस्था जी आहे, विवाहाचा अर्थ असा आहे मी प्रजा जरी उत्पन्न करेल तर ती धर्मासाठी उत्पन्न करेल, भोगासाठी विषय सेवन करणार नाही. धर्माच्या उत्पत्तीसाठी मला पुत्र पाहिजे, ही भावना त्याच्यामध्ये. पुराणात व कथांतरी लोकाधिकांच्या निरूपणात, आचारात किंवा तत्वामध्ये जेथे तेथे वितरागतेचेच पोषण केले आहे. अन्य मतात सराग भावाच्या पुष्टीचे प्रयोजन सिद्ध होते. त्यामुळे कशाही जीव नाना युक्तिवाद रचून
कल्पित रचना करतात, कषाय भावांचेच पोषण करतात, अद्वैत ब्रह्मवादी सर्वांना ब्रह्म मानतात, सांख्यमती सर्व कार्ये प्रकृतीची सांगून स्वतः शुद्ध व अकर्ता मानतात. हे सांख्यमताकडे एखादा जैन धर्माचे अनुयायी सांख्यमताकडे झुकण्याची शक्यता आहे. कोणत्या वाक्यावरून? मी शुद्ध आहे, अकर्ता आहे असं जैनामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. परंतु जैन धर्म असं सांगून पर्याय धर्मालाही सांगतो, परंतु हे सांख्यवादी पर्यायीला मानतच नाहीत. किंबहुना पर्यायीचा प्रश्न आला तर ती काय म्हणतात ते ही प्रकृती आहे, ही प्रकृती आहे, हा काही स्वभाव नाही जीवाचा असं सांगून टाळाटाळी करतात. कषाय भावांचे पोषण करतात, अद्वैत ब्रह्मवादी सर्वांना ब्रह्म मानतात, सर्वच ब्रह्म आहेत म्हणजे सर्व शुद्ध आत्मे आहेत. ब्रह्म याचा अर्थ शुद्ध आत्मे. तर शुद्ध आत्मे सर्वच आहे ते आपणही मानतो. तर आपण मानतो तो शुद्ध आत्मे मानतो, परंतु त्याच्यासोबत जी पर्याय आहे द्रव्य रूपानं मानतो. हां तर ठीक आहे. तर त्यावेळेला पर्याय तिथे गौण असते असं मानतो, आणि हे अद्वैत ब्रह्मवादी तिथे पर्यायच नाही, जे काही तुम्हाला दिसते ते माया आहे, ती प्रकृती आहे असं मानतात ते. अद्वैत ब्रह्मवादी सर्वांना ब्रह्म मानतात, सांख्यमती सर्व कार्ये प्रकृतीची सांगून स्वतः शुद्ध व अकर्ता मानतात, शैवमती केवळ तत्वांच्या जाणण्याने सिद्धी होते असे म्हणतात. तत्व जाणलं केवळ ज्ञानाने सिद्धी. ज्ञान झालं ना मग बस करा, बाकी काही करायची गरज नाही तुम्हाला. तर शैवमती केवळ तत्वांच्या जाणण्याने सिद्धी होते असे मानतात. मीमांसक कषायजनित आचरणास धर्म मानतात. कषायजनित आचरण, कषायजनित आचरण म्हणजे खूप भक्तीचा भाव, खूप भक्तीचा भाव हा कषायजनित भाव आहे की नाही? खूप भक्तीचा भाव, उत्कुट भक्तीचा भाव आला तो कषायजनित. बळीचाही भाव येऊ शकतो. बळी तो तर आहे, परंतु एक जैनांसाठी सांगतो की खूप भक्तीचा भाव आला तो स्वतःला काय समजतो, जात स्वर्ग आणि मोक्ष जवळच आहे माझ्या. खूप भक्तीचा भाव, खूप भक्तीचा भाव, खूप भक्तीचा भाव येणं हा सुद्धा विकार आहे. कशा आहे? कोणता कशा आहे? तो लोक कशा आहेत नाही का? भक्तीचा भाव नाही, लोक कशा झाला का? चारच कशा आहे का नाही? पाचवा तर नाही आहे कोणता. तो लोक कशामध्ये इतक्या भक्तीचा भाव का आला तुला की तुझं जे शांत स्वरूप आहे, जे शुद्ध स्वरूप आहे, त्याला उल्लंघन, ती डेडलाईन उल्लंघन तू विभावामध्ये शिरलास. विभावामध्ये शिरणे याचंच नाव कशा आहे. बौद्ध सर्व क्षणिक मानतात, चारवाक परलोकादी मानत नाही. या सर्व मान्यता विषय भोगादी कषाय कार्यामध्ये स्वैराचारी होण्याचेच पोषण करतात. आणि म्हणून या सर्व अन्य मतामध्ये स्वैराचार, विषय कषाय पोषण करण्यामध्ये त्यांची प्रमुखता दिसून येते. ठाकूरजीच्या नावाने 56 भोग करायचे, 56 प्रकारचे पदार्थ घरी शिजवायचे अलग 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 अलग, आणि ते ठाकूरजीला 56 ताटामध्ये त्यांच्यासमोर मांडायचे, नंतर स्वतःच खायचे. तर हे सर्व विषय कषायाच्या पूर्तीसाठी देवाचं नाव घेऊन, लोक म्हणतील बा काय तुम्ही खादाड, देव आहे तिथे, देवांसाठी पाहिजे, देवाचं नाव समोर घेऊन ही विषय कषाय पोषण. बरं, हे बळी काय? अहो तुमचे काही शाकाहारी सर्व देव थोडेच आहेत, काही मांसाहारी देव आहेत. सांगा, मांसाहारी देव आहेत, मग त्यांना ते मांस पाहिजे. मग त्यांच्या नावानं ही हिंसा, त्यांच्या नावानं ते हिंसा नाही सहन करत,
ते हिंसा नाही आहे, हे त्यांना अर्पण केलं आहे. मांसाहारी देवांना हे सर्व अर्पण केलेलं आहे आणि ते अर्पण केलं का झालं, मग शेवटी भोग आपणच करायचा. म्हणजे स्वतःच्या खाण्यासाठी स्वतःला कोणीतरी दुष्ट म्हणेल, किती प्राणी असतात, देवाच्या नावानं देवाला म्हटलं तर चालेल, मला नको म्हणायला, अशा प्रकारे स्वार्थ बुद्धी ठेवून ही जी जिव्हा लोलुपता आहे ही चाहे ती मुसलमानाची असो चाहे हिंदूची असो, हिंदू की कमी नाही त्या मानानं. देवदेवतासमोर हजारो लाखो जीवांची कत्तल करण्यामध्ये सुद्धा हिंदू अग्रज आहे, पुढे आहे. जरी त्यांनी काही ठिकाणी कषाय कमी करण्याचे सुद्धा निरूपण केले आहे, तथापि या निमित्ताने अन्यत्र दुसऱ्या कषायांचे समर्थन झालेले आहे. जसे गृहकार्य सोडून परमेश्वराचे भजन करण्यास सांगितले, परंतु परमेश्वराचे स्वरूप सरागी ठरविले व त्याच्याच नामाचा जपाचा आश्रय घेऊन आपल्याच विषय व कषायांचे तेवढे पोषण केलेले आढळते. उलट पक्षी जिन धर्ममतामध्ये देवगुरु धर्माचे स्वरूप वीतरागमय निरूपण करून केवळ वीतरागतेचेच पोषण केलेले आहे. हे ठिकठिकाणी स्पष्ट आहे. असे केवळ आम्हीच म्हणतो असे नव्हे, तर इतर सर्व मतानुयायी सुद्धा म्हणतात. आता यापुढे अन्य मतांच्या शास्त्रांचेच पुरावे देऊन जैन मताची समीचिंता आणि प्राचीनता जी प्रगट आहे त्या संबंधीचा विवरण करू. अन्य मती भर्तृहरीसुद्धा वैराग्य प्रकरणामध्ये असेच म्हणतात की या श्लोकामध्ये सरागी जीवात महादेवास प्रधान म्हटले असून वितरागी जीवात जिनदेवास प्रधान ठरविले आहे. या त्यांचा श्लोक आहे त्यांचा एको रागी सुराजते प्रीतम निरागेशु जिनो विमुक्तगण सांगोनस्मात् परा दुर्वासपन्न बाणपन्न विषय व्याख्यसमुद्रो जनाः शेषा काम विडंबितो विषयान् भोक्तुं मोक्तुं क्षमा. त्याचं असं दिलं, वरील श्लोक वैराग्य प्रकरणामध्ये नसून शृंगार प्रकरणामध्ये 97वा श्लोक येतो. म्हणजे हे भर्तृहरीचं जे काव्य आहे त्याच्यामध्ये त्यांनी असे डिव्हिजन केले, वैराग्य शतक, शृंगार शतक. तर हे शृंगार शतकामधला श्लोक आहे. रागी पुरुषामध्ये तर एक महादेव शोधतो. रागी कोणी असेल तर तो महादेव, महादेवच खरा रागी आहे, की ज्याने आपली प्रियतमा पार्वतीला आपल्या अर्ध्या शरीरामध्ये धारण केली आहे आणि ज्याच्यासारखा स्त्रीसंग सोडणारा दुसरा कोणीही नाही. असे जिनदेव, हां, असे जिनदेव वीतरागामध्ये प्रधान आहे. त्यांनी वीतरागतेमध्ये कोणी प्रसिद्ध असेल ते जिनेश्वर आहे. जिनेश्वरांनी सांगितलेला जैनांचा धर्म आहे जो वीतरागतेलाच प्राधान्य म्हणतो. सर्वे सर्वा वीतरागताच आहे हे ब्रीदवाक्य जैन धर्मियांचं आहे असं त्यांनी सुद्धा कबूल केलेलं आहे भर्तृहरीने, की जो जैन नव्हता. इतर लोक तर दुर्निवार कामदेवाच्या बाणरूपी सापाच्या विषाने मूर्छित आहे. इतर लोक म्हणा, इतर देवी देवता म्हणा, हे सर्व कामविकाराने पीडित आहे. ते कामाच्या विडंबनामुळे विषयांचा न चांगला उपभोग घेऊ शकतात न त्या सोडू शकतात. विषयांचा भोगही घेऊ शकत नाही, कारण किती भोग घेतला तरी आकुलता कायम राहते. कितीही खाजवलं, खुजली ज्याला आली आहे, किती खाजवा तरी ते आणखी दुःखदायक होते. परंतु काय होते, त्याला खाजवूनही सोडवता येत नाही आणि त्याच्या ज्या पीडा होतात त्या चुपचाप त्याला सहन करणं भाग आहे. अशा प्रकारे हे जे कामांध व्यक्ती असतात ते कामसेवनसुद्धा सोडू शकत नाही
आणि ते बंद करू शकायचं नाही. ते काम सेवन केल्याने त्यांची तृप्तीसुद्धा होत नाही. यापैकी एकच व तोही वीतराग भावच हितकारी आहे. जो आहे तो वीतराग भावच. इकडचं पॅरेग्राफ. या श्लोकामध्ये सरागी जीवात महादेवास प्रधान म्हटले असून वीतरागी जीवात जिनदेवास प्रधान ठरलेले आहे. सरागता वितरागता हे परस्पर विरोधी असल्यामुळे दोन्ही तर हितकारी असू शकत नाही. यापैकी एकच व तोही वीतराग भावच हितकारी आहे. वीतरागता झाली असताना संपूर्ण आकुलता संपून जीव स्तुती पात्र होतो व त्या योगे पुढे हित होईल असे आम्हीच नाही तर सर्वच सांगतात. परंतु सराग भावामुळे ताबडतोब आकुलता हो तो निंद्य ठरतो आणि पुढे देखील अकल्याणच होते. म्हणून ज्यामध्ये वीतरागतेचा परिपोष आहे असे जैन मत श्रेष्ठ व इष्ट आहे. ज्यामध्ये सराग भावाचे समर्थन आहे असे अन्य मत अनिष्ट असताना त्या दोहोंनाही सारखे कसे म्हणावे हे खरे. परंतु अन्य मताची निंदा केल्यामुळे त्या संप्रदायाच्या अनुयायांना दुःख होते व विरोध उत्पन्न होतो. म्हणून निंदा तरी कशासाठी करावी नेहमीचा प्रश्न. जर कशायपूर्वक निंदा करू आणि दुसऱ्यास दुःख देऊ तर आम्ही पापिष्ट ठरतो. जैनांचं उत्तर आहे आम्ही कशायपूर्वक निंदा करत नाही, दुसऱ्याला दुःख होईल असं काही करत नाही. परंतु अन्य मताच्या श्रद्धानादिकामुळे जीवाचे अतत्वश्रद्धा दृढ होते व त्यामुळे ते संसारामध्ये दुःखीच होतात. म्हणून कल्याण बुद्धीने येथे यथार्थ निरूपण केले आहे. जर कोणी आमचा दोष नसतानाही दुःखी होतील, विरोध करतील तर त्यास आमचा काय उपाय. ज्याप्रमाणे मदिरेची निंदा करताना कलाल दुःखी होतो, दारू गाळणारा दुःखी होतो. कुशिलाची निंदा करताना वेश्यादी दुःखी होतात. सत्य असत्तेची ओळख पटण्यासाठी परीक्षा केली व करविली तर ठगास दुःख होते. त्यास आम्ही काय करावे. याप्रमाणे या पापबुद्धीच्या भयाने धर्मोपदेश न द्यावा तर जीवांचे हित कसे होईल. असा तर कोणताही उपदेश नाही की ज्या योगे सर्व जीवांना बरे वाटेल. यावरही कदाचित ते विरोध करतील तर विरोध परस्पर झगडा करू तर होईल. आम्ही तर कुठे झगडा करायला जात नाही. आम्ही फक्त सांगतो की याच्यामध्ये इथून सावध राहा आणि हे सांगतो तर दुसऱ्याच्या किल्ल्यामध्ये जाऊन सांगत नाही, परधर्मियाच्या गडामध्ये जाऊन सांगत नाही. हे आम्ही आमच्याच लोकांना सांगतो आणि त्यांना सावध करतो. आम्हा झगडायचे नसल्यामुळे त्यांचा विरोध आपोआप शांत होईल. आम्हास तर आमच्या परिणामाचे फळ मिळेलच. 5वं प्रकरण लिहिल्याबरोबर पंडित टोडरमलजीचे अनेक शत्रू तयार झाले. हा भयानक स्फोट, इतका भयानक स्फोट जितके मतमतांतर होते त्यांचे दोष चव्हाट्यावर आले. एवढंच नव्हे, छद्मस्त जैन म्हणजे श्वेतांबर त्यांचेही दोष चव्हाट्यावर आले. आणखी दिगंबर आम्नामधले जे कर्मकांडी होते त्यांचेही दोष चव्हाट्यावर आले. सर्व चारी बाजूंनी शत्रू 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 उत्पन्न झाला आणि त्याची शोकांतिका, त्याची परिणती पंडितजीचा जो अकाली खून करण्यात आला
खूनच झाला का नाही. त्यांचा जो वयाच्या 40व्या वर्षी इतक्या महान एक विद्वानाला आपण मुकलो, त्याचं कारण ही त्यांची स्पष्ट बोलण्याची प्रवृत्ती, त्याचा थोडा अतिरेक झाला असेल, परंतु त्याचं महान नुकसान जे झालेलं आहे, आपलं महान नुकसान झालं त्याच्यामुळे की ते जर हयात असते तर त्यांनी याचा आणखी कितीतरी मोठा ग्रंथ तयार झाला असता. त्यांची दृष्टी विशाल होती. प्रश्न प्रयोजनभूत जीवादी तत्वांचे अन्यथा श्रद्धान वगैरे केले तर मिथ्या दर्शनादी होतात, पण अन्य मताच्या श्रद्धानाने मिथ्या दर्शनादी होतात ते कसे. म्हटलं की प्रयोजनभूत 7 तत्व आहेत तुमचे, मग त्याचं जर अन्यथा श्रद्धान केलं तर मिथ्यात्व होईल. अन्य मताच्या श्रद्धानाने मिथ्या दर्शन कसं होईल हा प्रश्न आहे. उत्तर, अन्य मतामध्ये विपरीत युक्ती सांगितली असते, त्याद्वारा जीवादी तत्वांचे स्वरूप यथार्थ भासणार नाही असाही प्रयत्न केला आहे. तो कशासाठी. जर जीवादी तत्वांचे यथार्थ स्वरूप समजले तर वितराग भाव झाल्यानंतरच महानता प्राप्त होते ही गोष्ट होऊन जावी. परंतु जे जीव स्वतः वितरागी नाहीत आणि महंतपणा अपेक्षितात, मोठेपणा अपेक्षा करतात, ते सराग भाव असताना आपला मोठेपणा दुसऱ्यावर लादण्यासाठी कल्पित युक्तिवादाने तत्वांचे अन्यथा निरूपण करतात. अद्वैत ब्रह्मादिकांच्या निरूपणाने जीव अजीवांचे स्वच्छंद वृत्तीच्या पोषणामुळे आश्रव संवराचे तसे सकषायरूप किंवा अचेतन रूप मोक्ष सांगितल्याने मोक्षाच्या अयथार्थ श्रद्धानाचेच पोषण करतात. म्हणून इतर मताची अयथार्थता दाखविली आहे. जर हे पटले तर तत्वश्रद्धानामध्ये लोक रुची संपन्न होतील व त्यांच्या भ्रामक युक्तिवादाने यांना भ्रम होणार नाही. याप्रमाणे अन्य मताचे निरूपण केले. आता अन्य संप्रदायांच्या शास्त्रांच्या आधाराने जैन मताची प्राचीनता व समीचीनता प्रगट केली आहे.